तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लढेंगे जीतेंगे हम सब करेंगे. आणि साहेब पत्र जर लवकर आलं नाही तर आम्ही आमचं एक एक कपडा दर अर्ध्या तासाला टी शर्ट काढले तिथं आता पॅन्ट निघते. व्हॉट्सअप करा ना. ओबीसीतून तुमची जी मागणी आहे ती तुमचं मत सांगा मला. सांगतो तुमची मागणी. पत्र घ्या, पत्र घ्या, ओबीसीतून पत्र घ्या, पत्र घ्या, पत्र घ्या, ओबीसीतून पत्र घ्या, पत्र घ्या, पत्र घ्या, ओबीसीतून पत्र घ्या. लढेंगे. व्यवहार करून मराठा समाजाची सगळ्याच पक्षातल्या सगळ्याच राजकीय पक्षातल्या आमदार खासदारांनी दिशाभूल करून आम्हाला आधीच नागडं केलंय. त्याचा आज या ठिकाणी आम्ही पित्रपंधरवड्यात जाहीर निषेध करत असताना आम्ही आमच्या अंगावरचं एक एक वस्त्र जे सकाळी सांगितलंय त्या पद्धतीनं काढून आज आम्ही धाराशिव जिल्ह्यातल्या सर्वच आमदार खासदारांना एकतर उघडं करू अन्यथा आम्ही तरी उघडं होऊ. या भूमिकेपासून आम्ही अजिबात इंचभर इट सुभरही आम्ही पाठीमागं हलणार नाही. आणि त्याचा दुसरा निषेध या ठिकाणी व्यक्त करत असताना आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमदार तुळजापूरचे राणादादा यांच्या आज या कार्यालयासमोर ज्या पद्धतीनं मगाशी आम्ही ओमराजे यांच्या कार्यालयासमोर उभाटा गटाचे खासदार लोकसभेचे त्यांच्या कार्यालयासमोर शर्ट काढला त्याच पद्धतीनं आज आम्ही या ठिकाणी आमचं बनियान काढून टाकत आहोत. आणि आम्ही आमच्या या सर्वच आमदार खासदारांच्या विरोधात परत पुन्हा एकदा पित्रपरतवाड्यात बोंब ठोकत आहोत या आमदार खासदाराच्या नावानं. साहेब मला काय विचारायचं आहे, तुम्ही सिनियर आहेत सरकारमध्ये भाजपमध्ये, सरकारची भूमिका खरंच सरकारला असं वाटतं का की आम्ही जे वेल एज्युकेटेड संयमी सुसंस्कृत घरातले मराठे गरजवंत मराठे आहेत त्यांनी हा संयम सोडून खरंच आम्ही जाळपोळ करावी, आम्ही तोडफोड करावी, एखाद्या आमदार खासदाराला मारावं ही अपेक्षा आहे का मला सांगा बरं. संयम तर किती दिवस ठेवणार आहेत आम्ही? नुसतं आम्ही येतोय आंदोलन करतोय, आमची दखल कोण घेत नाही, आम्हाला नुसतं पाठिंब्याचं पत्र कोण देत नाही. पण आता इथून पुढं एकतर आमदार खासदार मरतील नंतर एकतर मराठा मरल ही तुम्हाला मी आज जाहीरपणे सांगतो. का? कारण आमची मनस्थिती फार आमच्या बुद्धीचा आम्ही फक्त दादांकडे बघून ती संयम राहावा त्या माणसाकडे एवढा संयम म्हणून आम्ही फक्त संयम आहोत. आणि त्या माणसाच्या अंगाला डाग लागता कामा नये, दादांच्या अंगाला कोणत्याही प्रकारचा डाग लागता कामा नये. त्यांच्यामुळे हे घडलं असं व्हायला नको म्हणून फक्त आम्ही शांत आहेत. अहो साहेब किती मग तेच म्हणतो ना 1.5-2 वर्ष झाले संयम किती ठेवणार साहेब? संयम किती ठेवणार? 2 आत्महत्या झाल्या आपल्या जिल्ह्यात. तुम्ही जाऊन आला, तुम्ही 5 लाखाची 2 लाखाची मदत कराल, होणार आहे का? ती भरून निघणार आहे का? त्या बांधवाच्या घरचं भरून निघणार आहे का? तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब